नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर लोकनीती. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आज एक फार वेगळा विषय मी आवर्जून करतो आहे आणि वारंवार मी असं सांगतो की जे आम्हाला नाक वरती करून शहाणपणा शिकवतात, वरती तोंड करून, की तुम्ही वेगळ्या विषयावरची व्हिडिओ का नाही करत, कशासाठी संजय राऊत आणि कशासाठी राहुल गांधी, कशासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार पुन्हा पुन्हा दाखवता, कशासाठी ते संजय राऊतांचं तोंड पाहायचं. पण हे असा शहाणपणा शिकवणारे इतके बदमाश, इतके डांबरट, इतके ढोंगी आहेत. दुसऱ्या विषयावरचे जर व्हिडिओ केले तर हे लोक पाहत नाहीत किंवा खाली कॉमेंट सुद्धा देत नाहीत. आता मी यापूर्वी सुद्धा 18 तारखेला जागतिक वारसा दिवस झालेला होता. त्या वारसा दिवसाच्या निमित्तानं आपल्या आजूबाजूला असलेले जे शिल्प वैभव आहे, फार मोठे मोठे नाही, अगदी आजूबाजूला असलेलं मी आवर्जून मांडलं होतं. या लोकांनी नाही बघितलं ते. आताही मी आज अतिशय वेगळा व्हिडिओ करतोय की आजपासून 3 दिवस या छत्रपती संभाजीनगरला शेक्सपियर महोत्सव आम्ही घेतो आहोत आणि हे 9वं वर्ष आहे या शेक्सपियर महोत्सवचं. 23 तारीख 23 एप्रिल म्हणजे आज 21 आहे, उद्या 22, परवा 23 एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन किंवा शेक्सपियर डे म्हणून जगभरात साजरा होतो. हाच दिवस शेक्सपियरचा स्मृती दिन म्हणजे जयंती आणि पुण्यतिथी ही एकच ही तारीख अशी मानल्या जाते. आपला शेक्सपियरचा काय संबंध कोणाला असं वाटू शकेल. हा वेगळा व्हिडिओ मी आवर्जून का करतो आहे. आता विश्वात मके देवे नावानं जे पसायदान माऊलीने 800 वर्षांपूर्वी मांडलेलं होतं, ते पसायदान लक्षात घेऊन जसं आपल्याकडचं जे काही चांगलं आहे ते बाहेर जावं, जसं आमचा कालिदास जर्मनीमध्ये गेला आणि गटे डोक्यावर घेऊन नाचला आणि आजही परकीयांना फार मोठ्या प्रमाणात आपल्या जुन्या संस्कृत जी सगळे अभिजात असं आपल्याकडचं वाङ्मय उपलब्ध आहे. बाकीचं तत्वज्ञान, बाकीचे धर्मग्रंथ हे बाजूला ठेवा, मी वाङ्मयीन बोलतो फक्त. आजही सगळ्या संस्कृत नाटकांवरती जो अभ्यास बाहेर होतोय तितका आपल्याकडे होत नाही आणि उलट बाहेरून मोठ्या प्रमाणामध्ये जे काही चांगलं आहे ते आपल्याकडे यायला सुरुवात झालेली आहे. आणि ही आत्ताची गोष्ट सांगत नाही. तुम्हाला असं वाटेल की मराठी माणसाचा काय संबंध, तर 1857च्या उठावामध्ये इथून पूर्वी 250 वर्षापूर्वीपर्यंत ज्याचं नाव अग्रस्थानी होतं अशी झाशीची राणी आणि दुसरा जो मराठी माणूस होता नानासाहेब पेशवे. या नानासाहेब पेशव्यांनी पहिल्यांदा शेक्सपियरचं भाषांतर मराठीत केल्याचा संदर्भ आहे. इतकं जुना ह्या आपल्या म्हणजे भारताची तर सोडाच, मराठी माणसाची नाळ शेक्सपियरशी जुळल्या गेलेली आहे. आगरकरांनी ती भाषांतर केलेली आहेत. 1-2 नव्हे, भारतीय भाषामध्ये सगळ्यात जास्त शेक्सपियरची भाषांतर म्हणा, अनुवाद म्हणा, स्वैरूपांतर म्हणा, त्याच्यावरच्या आधारित कलाकृती म्हणा, बाकीच्या कुठल्याही भारतीय भाषांमध्ये नसतील इतकी सगळ्यात जास्त त्या नाटकांची स्वैरूपांतर, भाषांतर, त्याच्यावर अवलंबून असलेले अनुवाद, हे सगळं जे आहे ते मराठीत झालेलं आहे. म्हणून जे आपलं त्याच्यामध्ये हे आहे, यावेळेस सुद्धा आम्ही 3 दिवस जो महोत्सव घेतो त्याच्यामध्ये भारतीय चित्रपट सृष्टीवरती शेक्सपियरचा कसा प्रभाव पडलेला आहे असं एक व्याख्यान आहे. अमोल उदगीरकर ते देणार आहेत. आणि शेक्सपियरच्या तुकारामा भेटी शेक्सपियर आला, विंदा करंदीकरांची ती गाजलेली कविता होती. त्याच्यावरती एक फार सुंदर कार्यक्रम दोघांची काय संवाद झाला असेल, काय तुलना असेल आणि अशा बाबतीमध्ये पण होतो आहे. दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मराठी माणसाचा याच्यामध्ये काय संबंध येतो. एक तर मी तुम्हाला आवर्जून हे मुखपृष्ठ दाखवतो. लता मोहरीर यांनी शेक्सपियर आणि मराठी नाटक ह्याच्यावरती तौलनिक अभ्यास करून 1-2 नव्हे, महत्त्वाची अशी जवळपास 167 पुस्तके ज्यांची दखल घ्यावीत. मी म्हणलं ना, पार नानासाहेब पेशव्यांपासून आगरकरांपासून की आत्तापर्यंत, म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेलं मराठीतलं नाटकापैकी एक म्हणजे नटसम्राट. हे पण कसं शेक्सपियरच्या नाटकांच्या प्रभावातून आणि आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्याचा फार सविस्तर असा अभ्यास लता मोहरीर यांनी केलेला आहे, शेक्सपियर आणि मराठी नाटक. आणि तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की किमान 150-200 वर्षांपासून मराठीमध्ये शेक्सपियरच्या संहितांवरती त्या आपल्याशा वाटून त्यांची रूपांतर करण्याची प्रथा, पद्धत, परंपरा चालत आलेली आहे. दुसरं मी तुम्हाला आवर्जून जे सांगू इच्छितो की मराठीमध्ये शेक्सपियरच्या संपूर्ण 37 नाटकांच्या संपूर्ण त्याच्या कथारूप शेक्सपियर या नावानं प्रभाकर देशपांडे साखरेकर यांनी ही 37 नाटके कथारूपामध्ये आणली. त्याचे 5 खंड आहेत. त्याची मी तुम्हाला मुखपृष्ठ दाखवतो. कथारूप शेक्सपियर भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 आणि भाग 5. अक्षरशः 8-9 वर्ष ह्या माणसाने मेहनत करून
परभणी जिल्ह्यातलं मूळच्या आता हिंगोली जिल्ह्यात गेलेलं साखरा आहे त्यांचं गाव, प्रत्यक्ष परभणीला ज्यांचा रहिवास शेवटपर्यंत राहिला आणि अगदी वयाच्या 80-82 वर्षापर्यंत हा माणूस सक्रिय होता. प्रभाकर देशपांडे साखरेकर, काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं. हे त्यांनी मेहनत करून, म्हणजे महाराष्ट्र त्याच्यातला मराठवाडा आणि त्याच्यातल्या परभणी जिल्ह्यातला एक माणूस शेक्सपियरच्या वाङ्मयानी त्याला ध्यास लागतो. तो अगदी वेडा होतो शेक्सपियरसाठी आणि त्याची 37च्या 37 नाटकं मराठीमध्ये आणतो. किंवा ह्याच मराठवाड्यातल्या लता मोहरीर, त्यांना त्याचा अभ्यास करावा वाटतो. जी नाटकं आलेली आहेत किंवा अजूनही खूप पुस्तकं आलेली आहेत मराठीमध्ये. परशुराम देशपांडेंनी आयव्हान कार्डचा राजहंस नावाचं सुंदर चरित्र शेक्सपियरचं लिहिलेलं आहे. मी मराठी माणसाचा अनुबंध कसा आहे शेक्सपियरशी, नाळ कशी जुळलेली आहे शेक्सपियरशी ते सांगतो. आणि हे कशासाठी जुळलेली असेल बरं? असं नाही की काहीतरी परदेशातला माणूस आहे किंवा त्याचं काहीतरी फॅड आहे किंवा इंग्रजी शिकतो, असं नाही. दोन त्याची कारणं प्रभाकर देशपांडेंनी आणि लता मोहरीर यांनी, परशुराम देशपांडेंनी, या सगळ्याच अभ्यासकांनी जे मांडली त्याच्यातली दोन महत्वाची कारणं मी तुम्हाला सांगतो. नंबर 1, मूलभूत मानवी भावभावनांचं जे दर्शन शेक्सपियरनी घडवले ते अलौकिक आहे, जागतिक पातळीवरचं आहे. ते प्रदेशाची सीमा त्याला नाहीये. आपल्याला ते आपलं वाटते, अगदी मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या एखाद्या माणसाला तो जवळचा का वाटतो? त्याचं कारण म्हणजे त्यांनी जे सगळे वर्णन केली, ज्या व्यक्तिरेखा उभ्या केल्या, त्या आपल्याला आजही आपल्या आजूबाजूला अनुभवता येतात. माणसाच्या मनातले मोह, मद, मत्सर, विकार, या सगळ्या ह्याचं दर्शन ज्याच्यामध्ये घडतं, असा शेक्सपियर हा लेखक आहे. म्हणून तो जागतिक पातळीवरचा लेखक मानला गेलेला. शेक्सपियर आहे तर मग आमचा कालिदास का नाही? आहे ना. कालिदासाचं महत्व परकीयांना फार मोठ्या प्रमाणात, मी ते पण सांगतो. हे आजकाल जे अभिनिवेशानं बोलतात ना, त्यांच्या पुढं काय डोकं फोडून घ्यावं मला कळत नाही. लांबचं सोडा, आमचा एक फ्रेंच मित्र गेली 10 वर्ष सतत, मी त्याचं नेहमी उदाहरण देतो, व्हिन्सेंट पास्किनली, गेली 10 वर्ष या मराठवाड्यात, या छत्रपती संभाजीनगरला येऊन 5-5 महिने राहतो. आजूबाजूच्या प्रदेशामधली इथली संस्कृती, इथली कला, इथलं स्थापत्य, ह्याच्याबद्दलची टिपणं काढतो, अभ्यास करतो, व्हिडिओ करतो, हौसेनं. पुन्हा असं नाही की त्याचा काहीतरी तो PhDचा विषय. अगदी त्यानं गांधीवाद तत्वशा स्वीकारला, पूर्णपणे सुती कपडे घालणार, पूर्णपणे शाकाहारी तर सोडाच, व्हेगन म्हणजे ते दुधाचे दह्याचे सुद्धा पदार्थ खाणार नाही, अंगावरती डास बसला तरी मारणार. म्हणजे जैनांचं जे तत्व आहे तो एक अंगीकारतो माणूस. असं नाहीये की बाबा मी म्हणतोय की बाहेरचा शेक्सपियर आपल्याकडे, तर मग आमचा का नाही? आहे ना. आपल्याकडची सगळी चांगली तत्व, आपल्याकडचे सगळे चांगले लेखक, यांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर आता अभ्यास होतो आहे. त्याच्यामुळे पहिला जो मुद्दा आहे, शेक्सपियरनी ज्या जागतिक पातळीवरच्या तो पोहोचायचं कारण म्हणजे त्यांच्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या फक्त त्या इंग्लंड आणि त्या परिसरातल्या आणि त्याच्यातल्या नाहीत. जगभराच्या मानवी स्वभावाचं दर्शन त्याच्यामध्ये होतं, हे एक महत्वाचं कारण. दुसरं जे कारण आहे, आज आपल्याकडे फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र म्हणायची पद्धत आहे. प्रभाकर देशपांडे साखरेकरांनी आवर्जून सांगून दिले की तळागाळातल्या वर्गाचं जे दर्शन शेक्सपियरमध्ये येतं, मग तो चांभार आहे, मग तो लोहार आहे, अजून कोणी आहे, सुतार आहे, या सगळ्याचं आपल्या गावगाड्यातले 12 बलुतेदार आपण असं म्हणतो, नुसतं म्हणताना म्हणतो, प्रत्यक्षामध्ये ह्या सगळ्यांचं दर्शन शेक्सपियरच्या वाङ्मयामध्ये कसं होतं. मला ही गोष्ट फार महत्वाची वाटते की 1990च्या नंतर जागतिकीकरण सुरू झालं असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये आदान प्रदान करत असताना कला, साहित्य, संगीत ह्या पण गोष्टी येत गेल्या. तिकडचं इकडं आलं, इकडचं तिकडे गेलं. पण आम्ही ह्या 90ची वाट न पाहता शेकडो वर्षांपासून, आधीपासून आम्ही आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. बाहेरून आलेलं तत्वज्ञान असो, बाहेरून आलेलं वास्तुशास्त्र असो, बाहेरून आलेलं साहित्यशास्त्र असो. गझल आपल्याकडची नव्हती, बाहेरून आलेली होती. आपण ती स्वीकारली, मोठी केली, अगदी मराठीमध्ये पण आणली. कमानी आपल्याकडे नव्हत्या, वास्तुशास्त्रामध्ये त्या बाहेरून आल्या, त्या आम्ही स्वीकारल्या. आमच्याकडचं अप्रतिम असं सुंदर पैठणीचं वस्त्र होतं आणि हिमरू ही कला मोगलांकडून आल्याच्या नंतर ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तिचा विकास झाला. तो त्या पैठणीच्या प्रभावात आणि हिमरूच्या वरती जे आता कमळाचं फूल जे यायला लागलं नंतरच्या काळातलं, ते अजिंठ्याच्या चित्रामधलं ते फूल आहे. म्हणजे ही जी सगळी प्रक्रिया आहे आमच्याकडं कित्येक वर्षांपासून चालू आहे. नानासाहेब पेशव्यांना जसं इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली, त्याच वेळी त्याच नानासाहेब पेशव्यांना त्याच इंग्रजांच्या अभिमानाचा विषय असलेल्या शेक्सपियरचं भाषांतर करावं लागलं. हे जरा समजून घ्या. हे काही उगाच तुमचा शेक्सपियर असेल तर आमचा कालिदास कसा नाही असं नाही. तुमच्या कालिदासालाही ते उलट तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास कालिदासाचा आता जर्मनीमध्ये,
आणि युरोपमध्ये केल्या जात आहे असं नका समजू. त्याच्यामुळे खूप चांगल्या गोष्टी कितीतरी आपल्याकडच्या कलांच्या बाबतीमध्ये एक 6-7 वर्षापूर्वी कोरोनाच्या आधी या ठिकाणी एक जो प्रयोग झाला होता की चायनामधल्या मुली भरतनाट्यमचा त्यांनी एक प्रयोग केलेला होता या छत्रपती संभाजीनगरमध्ये महागामी गुरुकुलाच्या मंचावरती भरतनाट्यम केलं होतं आणि तेही चीनी मुलींनी केलेलं होतं. एक लक्षात. त्याच्यामुळे साहित्य, संगीत, कला, तत्वज्ञान आणि बाकीच्या गोष्टीचं तर आपण नेहमीच चर्चा करतो. पण आज शेक्सपियरच्या निमित्तानं, शेक्सपियर महोत्सवाच्या निमित्तानं मला मराठी माणसाला, माझा व्हिडिओ मराठी माणसांपर्यंत पोहोचतो, दुसऱ्या भाषिकांपर्यंत जाऊन काही उपयोग नाही, त्यांना ती भाषा तेवढी कळत नाही. म्हणून मी माझं मराठी माणसांना आव्हान आहे, विनंती आहे की तुम्ही ही अशा भेद जे आहेत कृत्रिमरित्या पाडलेले ते मानू नका. आपला राष्ट्राभिमान, आपली अस्मिता, आपली परंपरा आपल्या सगळ्याच्या बाबतीत जरूर ठेवा, पण त्याच्या पलीकडे जाऊन जे काही बाहेर जगभरात चांगलं आहे ते आपण आपल्याकडे घेणे आणि आपल्याकडचं तर बाहेर जातच त्यासाठी आपण पण प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे. आणि हीच आपली उदारमतवादी अशी परंपरा आहे. खिडकी उघडल्याच्या नंतर बाहेरचं वारं आत येईल तसं आतलं वारं पण बाहेर जाईल हे लक्षात घ्या. आज 23 तारखेला साजरा होणारा शेक्सपियर डे, त्यानिमित्तानं आजपासून जो आम्ही छत्रपती संभाजीनगरला शेक्सपियर महोत्सव घेतो आहे त्यालाही प्रतिसाद द्या. तुमच्या प्रतिक्रिया ह्याच्यावरच्या पण कळवा. ज्यांना छत्रपती संभाजीनगर शहरात जे राहतात किंवा जवळपास आहेत त्यांनी जरूर या महोत्सवासाठी या. असा एक आदानप्रदानाचा विषय मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, काहीतरी नवीन घडायला पाहिजे. म्हणून आज हा वेगळा व्हिडिओ. टीका करणाऱ्यांनी टीका करत राहू, त्यांच्याकडून म्हणजे क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे असं रामदासांनी म्हणले. नुसतेच बोलणारे हे लोक आहेत. प्रत्यक्ष आपण कृती करूयात. आपण सगळे मिळून जागतिक पातळीवरती आदान प्रदानाची जी प्रक्रिया आहे ती समर्थपणे पुढे नेऊयात. शेक्सपियर महोत्सव आणि त्या निमित्तानं होणारा जागतिक ग्रंथ दिवस 23 एप्रिलचा, ज्यांना शक्य आहे त्यांनी निदान 23 एप्रिल ह्या दिवशी तरी ग्रंथविषयक उपक्रम आपापल्या गावी, आपापल्या शहरात करा ही विनंती. इथेच थांबूयात. धन्यवाद.